सुंदर असा सामना स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 वर्सेस आराध्य 11 कानोर. आणि दोन्ही बॅट्समनना तसेच पिंपलोली टीमला विनंती करतो की त्यांनी फिल्डिंग सज्ज करून घ्यावी. पहिलं क्षेत्ररक्षण घेऊन येतोय. नामदेवजी मार्के साहेब तुम्ही मंचावरती यावं. पहिला गोलंदाज विनय. विनयच्या बॉलिंगला फेस करणार तेजस आणि वैभव. आणि पहिलं शतक आणि पहिली बॉलिंग घेऊन येतोय विनय. पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय आराध्य 11 कानोर. धावफलक जाऊन पोहोचलं. एक बॉल 4 धावांवरती. योगेश शेठ मुने आणि सुरेश शेठ सोनवले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाज विनय दुसरा बॉल घेऊन. आणि बॉल जातोय फिल्डरच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावांचं. मॅचकडे जाऊया. अर्थातच आपण पाहतोय एकीकडे स्वर्गीय नवनाथ 11 पिंपलोली टीम आणि त्याच्या विरोधात अगदी कानोर बॉईज या दोन संघादरम्यान संघर्ष जरूर आराध्य 11 कानोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान सलामीची जोडी मैदानात तेजस आणि वैभव. एकीकडे विनायक गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 मोठी फटके आले आहेत. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्या मात्र आराध्य 11 कानोर टीमच्या टॉप 3 मधली जर विचार करायला गेला तर टॉप 6 मधली शेवटची लढत. आता मात्र यातून आपण पाहतोय एक टीम जाऊन पोहोचली आहे. ती पवन एंटरप्राइजेस कलंबोली. तदनंतर आपण पाहतोय जानमान पोशीर. आणि आता मात्र या दोन टीममधून एक संघ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. योगेश मुने आणि त्यांच्या समवेत सुरेश सोनावळे यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी. आणि प्रत्येक विकेटला 100 रुपये. पहिली विकेट जाताना पहिली विकेट तेजस.
4 बॉलचा तरार संपलाय. अद्याप जर पाहायला गेलं तर अगदी चांगली बॅटिंग लाईन मैदानावरती येत असताना धक्का क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळाला आहे. विनायकच्या गोलंदाजीवरती परतीचा प्रवास करायला लागलाय तो मात्र फलंदाज तेजसला. तेजेचा विचार करायला गेला ना तर अगदी मैदानात तुम्ही पाहताय त्या पद्धतीच्या बॅटिंग लाईनला त्याने आणलं होतं. सुरुवात फार चांगली होती. मगाचा सामना सुद्धा आपण पाहिला होता ज्या सामन्यामध्ये एक रोमहर्षक बॅटिंग लाईन 4 मोठे स्ट्रोक आले होते. इथे 3 आले आहेत. 3 मध्ये 2 मोठे स्ट्रोक आणि 2 धावा धावपळकावरती, म्हणजे अशा वैयक्तिक 10 धावांवरती तो बाद झालाय. चांगला फटका आहे, गॅप शोधली आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने बॉलमध्ये मात्र शर्यत जरूर आगे, परंतु बॉल मात्र या ठिकाणी जिंकतोय, फरार होतोय अगदी चौकारात. 4 धावा येतील यावेळी. पिंपलोली टीमसाठी कॅश प्राइज येत आहे रमेश भोईर यांच्याकडून 1500 रुपये हॅट्रिकसाठी. पाच बॉलचा तरार संपलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 14 आकड्यावरती. गोलंदाज विनायक आज मात्र मी म्हणायला शेवटचा बॉल शिल्लक आहे तुमच्यासाठी. फार मोठी कामगिरी करायची होती, ती करता आली नाही आहे, परंतु या ठिकाणी आराध्य 11 कानोर टीमने एक चांगली बॅटिंग मैदानात आणली आहे. डॉट बॉलची सांगता शेवटच्या क्षणी शेवट गोट करतोय तो मात्र विनायक हा गोलंदाज, आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अद्यापर्यंत एका विकेटच्या नुकसानीनंतर 14 आकड्यावरती. कमांड डेज आहे. नरेश दादा भगत आपण सुद्धा मंचावरती या. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे अशोक दादा सोनावळे मुंबई पोलीस उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दोस्ती ग्रुप व जवान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2025 आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि अगदी शेवटची रजनी या स्पर्धेतली. आयोजकांच्या नियोजनाचं मात्र कौतुक जरूर करावं लागेल. भलं मोठं आयोजन. अगदी कर्जत तालुक्यात 48 टीम घेऊन मात्र या स्पर्धेला त्यांनी सजवलं, आणि 5 रजनी या ठिकाणी आपण अनुभवत आहे. आणि या 5 रजनींचा विचार करायला गेला तर टॉप 6च्या लढती, आणि आता या टॉप 6 मधली शेवटची लढत आपल्या भेटीला आहे. अर्थातच आराध्य 11 कानोर बॉयज आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते आहे स्वर्गीय नवनाथ स्मृती पिंपलोली टीम. दुसरं धावफलक घेऊन येतोय सूरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सूरज थोडं स्ट्रांज मध्ये जरूर चुकी केली आहे, परंतु आता पुन्हा एकदा बॅकफुट वरती जातोय. सांगून देतोय की जर चुकीचा बॉल फेकला तर मात्र त्रासात येऊ शकतो. हा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला, परंतु पाहूया या ठिकाणी काय करताय. सूरज ऑन फायर अँड फाईट. हवाई हल्ला जरूर चढवलाय. क्षेत्ररक्षक धडतोय, पळतोय, प्रयत्न केला गेला नाही. अगदी मी तर म्हणेल चेंडू पर्यंत पोहोचले सुद्धा होते, फक्त हात फैलावायचे होते. धाव घेण्यात मात्र फिल्डिंग करण्यात इतका स्पीड होता की सरळरित्या बॉलला कलेक्ट करण्याच्या नादात अगदी पुढे गेले, आणि यावेळी मात्र इथे धावा येतील त्या 2 यावेळी पाहतोय. योगेश मुने आणि सुरेश सोनावले यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. दोन धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. अगदी आता दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली.
असं वाटलं होतं की हा बॉल सटीक लेंथ लाईनने किपरच्या हातात पाहायला मिळतोय, परंतु पंचांनी आमचं बोलणं पूर्ण झाल्या झाल्या दोन्ही कवायतीचा प्रकार सादर केला. हात फैलावले जमिनी समांतर आणि सांगतायत की दिशाहीन गोलंदाजी आहे. चांगला फटका, वॉट अ स्टँडिंग डिलिव्हरी. अगदी मात्र बॉलला दिशा दिली आहे. साईड स्क्रीनच्या डोक्यावरून सीमारेखा बाहेर येतोय खणखणीत दणदणीत लॉंगेस्ट सिक्सर. कानोर टीम 3 षटकारांसाठी 500 रुपये ऋतिक गोमारे यांच्याकडून. दादांनो शेकोटी विजवारे, शेवटची रजनी आता. पाठ खरंय आता या दिवसांच्या तुम्हाला सातत्यपूर्ण 2 वाजले की आम्हाला या गोष्टी सूचना द्याव्याच लागतात. काय करणार बिचारे ते तरी ना, आम्ही तरी काय करणार. आम्हाला आयोजन पार पाडायचंय आणि तिकडे थंडीचा कडाका चालू झालाय. दोन्हीकडे पर्याय नाही, परंतु विजवा शेकोटी, कारण या ठिकाणी मैदानात फार त्रास होतो. मग सूरज गोलंदाजीला आलेत, परंतु आता इथे तडाकेबाज बॅटिंग अनुभवतोय आपण वैभवच्या माध्यमातून. आणखी एक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होईल. ऑन साईडला फटका होता, यावेळी मात्र एक धाव कंप्लीट. एका धावीच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये, जाऊन पोहोचली आहे ते अद्याप 24 या आकड्यावरती. 24 धावा लागल्यात. भली मोठी धावसंख्या सध्या मैदानात आहे. आराध्य 11 कानूर टीमच्या धावफलकावरती. या धावा रोखायचं कार्य करायचं आहे स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमला, परंतु त्या रोखल्या जात नाहीये. हा सगळा प्रकार मैदानात आहे. आत्तापर्यंत 4 मोठे स्ट्रोक आपण अनुभवले, एक विकेट सुद्धा आली आहे. सूरज थोडा प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय, कारण इथे क्रिकेट ही अशी वस्तू आहे की जसं आम्ही म्हणतो ना की पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. खतरनाक खेळ ज्याला म्हटला जातो क्रिकेट. वाईडचा इशारा, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त धाव ही धावपळकावरती पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव आहे. चला पिंपलोली टीम बिल्डिंग सेट करा आपण त्वरित. वाईड आला, वाईडच्या मारणे एक्स्ट्राची धाव धावपळकावरती जरूर आली आहे. अद्यापपर्यंत धावा जाऊन पोहोचल्यात 25 या आकड्यावरती. सांभाळून घ्या. एका ट्रॅकवरती 2 गाड्या आल्या आणि त्याचा परिणाम इथे व्यवस्थित आहेत का. अरे लागलं असलं तर उभं राहा डायरेक्ट. इथे झेल तर टिपलाय, यात कोणती शंका नाही. अप्रतिम झेल आहे. इथे फलंदाज बाद होईल. पिंपलोली टीमला विनंती की त्यांनी फिल्डिंग सज्ज करून घ्यावी. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 25 या आकड्यावरती. इथे जेलबादच्या स्वरूपात बॅटरला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. विकेट नंबर 2 आपण पाहतोय. अजूनही गोलंदाज दुसऱ्या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. सूरज आपण पाहतोय आणि 25 धावा धावफलकावरती आहेत.
सेकंड ओव्हरचा सेकंड लास्ट बॉल सूरज घेऊन येतोय धावफलकावरती. जानमान पोशीर टीमचे कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. फटका उचलण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतो एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठे होताना दिसत नाही आहे. जानमान पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. जानमान पोशीर टीम चला या त्वरित आपण 26 धावा धावफलकावरती आहेत. हवाई हल्ला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी सज्ज झाले होते परंतु 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 28 रन्स स्कोर बोर्ड. 14 ची सरासरी सध्या प्रति षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकात सुद्धा आल्या होत्या 14 धावा, विकेट सुद्धा एक होती. दुसऱ्या षटकात आल्या 14 धावा, विकेट सुद्धा एक पाहायला मिळते. 2 विकेट आणि 28 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा प्लीज. आयोजन कमिटी कैलास सर चला. मंगेश या आपण. भगवान निर्णय येऊ दे आपला. किरण सर चला. रनिंग करून 4 धावा. क्या बात आहे. आयोजन कमिटीचा निर्णय आलाय. 4 धावा जो संघ करेल तो मात्र फायनलला पोहोचेल वाटते. धावून 4 धावा. आता कोणता बॅटर असेल दोघे जण ते. चांगला फटका यावेळी मात्र फार चांगली बॅटिंग लाईन परंतु एकच धाव. सांघिक कोड्यातलं 3रं षटक गोलंदाज अजय यावेळी पाहायला मिळतोय. अजय सोनावले खरं म्हणायला गेलं तर मला वाटते बहुचर्चित नाव या स्पर्धेमधलं. हवाई हल्ला जरूर चढवलाय. सुमित अजय जसे गोलंदाजीला आले ना मी एक वाक्य जरूर वापरलं होतं या स्पर्धेमधलं बहुचर्चित नाव आणि तो गोलंदाजी करत असताना हा झेल तुम्ही ड्रॉप केलाय. समझने वाले को इशारा काफी होता है. असो बाकी सगळं फायनलच्या वेळी समजेलच काय ते. फटका पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न यावेळी झालाय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होती. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकते 31 च्या आकड्यावरती. अजय उत्कृष्ट गोलंदाजी सध्या मैदानात त्याच्या माध्यमातून चालू आहे. या इनिंग मध्ये शेवटची 3 बॉल शिल्लक आहेत. फटका सजवला जातोय परंतु इथे मात्र फाईन मधून बॉलला ट्रॅव्हल केलाय. डीप फाईनचा चौकार यावेळी पाहायला मिळालाय. 4 धावा.
आता सध्या निशांतजी बागडे डीजे मास्टरच्या भूमिकेत. आणखी एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. अजयने विकेट जरूर प्राप्त केल्या. अगदी आपण पाहतोय सुमित ज्याने मगाशी चुकी केली होती, आता मात्र कोणतीही चुकी नाही, अचूक झेल टिपतोय आणि या विकेटने मात्र शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. टोटल मात्र तिथे स्थिरावले आहे 35 या आकड्यावरती. कॅप्टन आपण त्वरित मंचावरती या. पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीम हजर आहे. विनर टीम तर आमच्या समेत जॉईंट होईल. पोशीर टीमचे कॅप्टन. लास्ट बॉल घेऊन अजय येतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे यावेळी. हा फटका जरूर सजवलाय आणि या फटक्यामध्ये एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी सुद्धा पूर्ण होतीये आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचली ती 37. कालच्या रजनीमध्ये सुद्धा अंतिम सामन्यामध्ये 38 धावा संख्येची गरज होती. आता त्याच धावा या ठिकाणी स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमला करायच्या आहेत. होणार की नाही हे सेकंड इनिंगमध्ये जरूर ऐकूयात, परंतु डीजेच्या अशा मधुर संगीतानंतर
चांगला फटका, यावेळी गॅप सिलेक्शन आलाय, पॉइंटला टोक केलाय, फटका दिलाय आणि बॉल चौकारात कन्वर्ट. इथे बॅटिंगच्या बॅटला अगदी स्पर्श केलेला बॉल आपण पाहिला आणि इथे फटका येतोय तो मात्र सुमितच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत सुमित ब्रांडेड चौकार. विशाल सध्या बाबा नावे जरा सांगा व्यवस्थित. इथे एक धाव कंप्लीट होईल. हा चला आपला आदत वासरू घेऊन या. फार चांगला बॉल, यावेळी मात्र एक टेक्निकल बॅटिंग सध्या मैदानात साकारायचे तसा प्रकार सुद्धा बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि यावेळी आपण पाहतो एक धाव धावफलकावरती जरूर वाढली जाईल. लेगबायच्या स्वरूपात ही धाव आहे. शरीराचा स्पर्श करून बॉल मात्र सरळ निघाला होता. इथे धावा आल्यात त्या मात्र 6. 38 धावसंख्येचे टार्गेट आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक. फटका उचलण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र एक धावेसाठी संघर्षाची गरज आहे आणि तोच संघर्ष सध्या पिंपलोली टीम कडून आपण अनुभवतोय. पुलर लेंथ लोअर फुलटॉस होता, फायदा पाहिजे तसा उचलता आला नाहीये. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक सिंगल पाहतोय आपण. सातत्यपूर्ण तुम्ही पाहायला गेलं तर मोठमोठे स्ट्रोक येणं अपेक्षित असताना या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. आणि असं असताना मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, बरीच मोठी धावसंख्या उभारली जाईल हा प्रकार होता. तदनंतर मात्र प्रत्येकी एक धाव. इथे मोठा स्ट्रोक आहे परंतु फसलाय, फटका जरूर बसलाय आणि यावेळी परतावा लागेल. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. स्वर्गीय ऐश्वर्या मोहन दळवी व स्वर्गीय रामदास दळवी यांचे जे बॅनर या मैदानाच्या बाजूला लागले गेले, जर कोणी षटकार मारला तर त्यासाठी जयदाजी दळवी यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राईज आहे. ही तर झालं हे बॅनर 2-2 आहेत. परंतु पहिल्या रजनीपासून आमचे कैलाजी वैकरे सातत्यपूर्ण सांगतायत की आमचा एक बॅनर लागला आहे, जो मात्र त्या बॅनरवरती षटकार आला तर प्रत्येक षटकाराला त्यांच्याकडून 1000 रुपये होते. परंतु तिथे षटकार आलेच नाही आहेत आतापर्यंत. कोणत्याही बॅनरला फटका षटकाराचा येऊ द्या. जयदाजी दळवी यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राईज असेल. आता बॅनर शोधावे लागतील बॅटर लोकांना. आणि रमेश भोईर यांच्या बॅनरवरती मारला तर 2000 रुपयांचे कॅश प्राईज. आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास 165 षटकार या स्पर्धेमध्ये आपण अनुभवलेत. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात होतोय, मोठमोठी फटकी घेण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळी तो होत नाहीये. अजय सोनावले नॉन स्ट्रायकर एंड वरती, तर अजय भोईर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. ए फॅक्टर गोलंदाज आहे तो मात्र अक्षय.
चांगला फटका यावेळी अजय भोईरच्या बॅट मधून आलाय. व्हॉट अ स्टँडिंग डिलिव्हर, क्या बात है. रमेशजी भोईर यांनी वक्तव्य केलं होतं, बॉल तसा फेकला. आता मी तसं सांगणार नाही. इथे षटकारासाठी पारितोषिकांची खैरात होताना जरूर दिसायला पाहिजे होती, परंतु इथे झाली नाहीये. षटकार जर आलाय तर मात्र इथे आशा पल्लवीत झाल्यात. अजय भोईर जानमान पोशीर टीम. चला या त्वरित आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. आयोजकांना काही निर्णय द्यायचे आहेत. मंदार राणे, सूरज कोंडिलकर. हा चांगला बॉल. षटकाराने या सामन्याला युटर्न देण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र धावा जाऊन पोहोचल्यात 15 या आकड्यावरती. रनआउट स्वरूपात मात्र बाद होतील अजय भोईर, परंतु इथे फटका सज्जवला जातोय आणि याही अजय सोनावलेला सुद्धा परतावं लागेल या बॉलवर. खरं सांगायचं झालं तर स्पष्टच करून टाकतो, अजून मॅच बाकी आहे, परंतु अर्थातच आता तो स्कोर आपल्या कॅचच केला जाणार नाहीये, त्यामुळे डायरेक्टली डिक्लेअर करतो चला मॅन ऑफ द सिरीज. हा संदीप सर आमचे गुलदस्त्यातले आहेत, त्यांना माहिती आहे तुम्ही गुलदस्ते ओपन करू नका सातत्यपूर्ण. मी मगाशी वाक्य वापर होतो, समझने वाले को इशारा काफी होता है. चांगला फटका आहे भाऊ. कोण म्हणतो दावा होणार नाही, परंतु इथेच झेल, इथेच झेल येतोय तो पिंपलोलीकरांचा सगळ्यात जो बॅटर येतोय तो मात्र हॅमर स्ट्रोक ठोकतोय, परंतु ही वेळ अगोदरच्या बॉल पासून पाहिजे होती. आणि मी तर म्हणेल जर 1-2 कॉन्सन्ट्रेट केला असता तर अर्थातच स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीम विजयाचे दरवाजे खटखताना दिसून आले असते, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आता हे हॅमर स्ट्रोक येणं अपेक्षितच आहे, कारण बॉल आहेत कमी आहे आणि दावा करायच्याच जास्त. न्यू बॅटर मैदानात. चांगला बॉल, यावेळी डॉट आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक चिक्की सिंगल आपण पाहतोय. टोटल मात्र पोहोचले 16 आकड्यावरती.
3 बॉल 22 ची गरज आहे. सामन्यात आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 11 कानोर बॉईज ज्यांनी मात्र हा सामना आता खुला केलाय. फलंदाज इथे होईल बाद. जय हनुमान पोशिरी टीमचे कॅप्टन. चला या त्वरित आपण. चला ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्राइज लावलं होतं त्यांनी आपले प्राइज या ठिकाणावरून घेऊन जायचंय. जय हनुमान पोशिरी टीमचे कॅप्टन लास्ट पुकार आहे आपल्यासाठी. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच वैभव ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चला कानोर बॉईज आपला सुद्धा एक प्रतिनिधी येऊ द्या. हा